पावसाळ्याचे दिवस आहेत. हलकासा बाहेर पाऊस पडतोय. मस्त थंडगार असं वातावरण तयार झालेलं आहे आणि साधारण 4 ते 5च्या सुमारात ना, आपल्याला हलकीशी भूकसुद्धा लागलेली असते. या वातावरणामध्ये आपल्याला काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं. पण मला ना, रोजचेच ते कांदा भजी किंवा बटाट्याची भजी नको होते. काहीतरी वेगळं हवं होतं. म्हणूनच ठरवलं आज थोडासा वेगळा बेत करावा आणि तो तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावा. यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घालायचा आहे पाव वाटी भरून रवा आणि याचबरोबर अर्धी वाटी इथे मी घेतलेलं आहे रेग्युलर आपलं चपातीचं पीठ म्हणजे गव्हाचं पीठ घेतलंय. इथे तुम्ही नाही चाळून हे घेतलत ना तरी सुद्धा चालेल. आता यामध्येच अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा. लिंबू नसेल तर तुम्ही अर्धा कप इथे ना दही वापरलं तरी सुद्धा मस्त चटपटीत असा हा पदार्थ तयार होतो. तर अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा. चवीपुरतं जर मीठ तुम्हाला आता यामध्ये घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता. आता यामध्ये घालूयात साधारण अर्धा कप तरी पाणी यामध्ये घालायचं. पाणी घालून याचं छान असं बॅटर तयार करून घ्यायचं. हे बॅटर तुम्ही मिक्सरमध्ये करून घेतलं की अजिबात यामध्ये गुठळ्या तयार होत नाही आणि अगदी आपल्याला हवं आहे तसं बॅटर अगदी गुठळ्याविरहित तयार होतं. तर मला ना इथे पाणी थोडंसं कमी वाटत होतं. यासाठी अजून पाव वाटी भरून मी इथे पाणी घातलं. आजची ही रेसिपी बनवण्यासाठी मी वापरलेला आहे अगारोचा रॉयल मिक्सर ग्राइंडर, जो 900 वॉटचा आहे, हेवी ड्युटी आहे, 100% प्युअर कॉपर मोटर आहे, 3 स्टेनलेस स्टील जारसह देतात, 3 स्पीड आहेत, बिपिंग फंक्शन सुद्धा आहे, स्टेनलेस स्टील ब्लेड्स याचे आहेत, वेट आणि ड्राय ग्राइंडिंग तुम्ही यामध्ये करू शकता आणि मस्त अशा व्हाईट कलरमध्ये हा आहे. तुम्हाला या मिक्सरची लिंक जर हवी असेल ना तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर इथे छान असं बॅटर माझं तयार करून झालेलं आहे. मस्त बॅटर तयार झालंय. लम्प्स वगैरे इथे बॅटर तयार होतो आणि जरी काही लम्प्स राहिलेले असतील ना, ते सुद्धा आपण हाताने अशा पद्धतीने मोडून घ्यायच्या. म्हणजे एकसारखं हे बॅटर तयार होतं. जेव्हा आपण हे बॅटर मिक्सरमधून फिरवून घेत असतो ना, त्यावेळेस जो रवा आहे तो सुद्धा छान भिजला जातो. थोडासा तो हलका होतो. यामुळे हे बॅटर रवा घालून सुद्धा खूप वेळ भिजत ठेवायची गरज पडत नाही. जर काही लम्प्स यामध्ये वाटत असतील तर त्या हलक्या हाताने आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत. आता हे बॅटर इथे तयार झालंय. हे बॅटर इतर आपली कामं होईपर्यंत आपण अशाच बाजूला ठेवून देऊयात. आता हे साहित्य झाकून मी साईडला ठेवलेलं आहे आणि आपली जी इतर तयारी आहे ती करून घेऊयात. तर अगदी साधं सोपी ही रेसिपी आहे. यासाठी आपल्याला एक मीडियम साईजचा कांदा लागेल. तो थोडासा लहान आकारामध्येच आपल्याला कट करून घ्यायचा आहे. शक्यतो कांदा थोड्याशा लहान आकारामध्येच कट करून घ्यायचा. यामध्ये घालण्यासाठी मी इथं थोडीशी कोथिंबीर सुद्धा चिरून घेतली आणि याचबरोबर तिखटासाठी इथे 4 ते 5 हिरव्या मिरच्या घ्यायच्या किंवा तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ठेवू शकता. अशा थोड्याशा बारीक अशा मिरच्या चिरून घ्यायच्या आहेत. इथे सगळं साहित्य चिरून झालं. अगदी पटकन ही रेसिपी तयार होते. आता तयार केलेल्या या बॅटरमध्ये चिरून ठेवलेला कांदा चांगला हाताने मोकळा करून घ्यायचा आणि हा यामध्ये घालायचा. तुम्ही असाच घातला तर तो असा मोकळा होत नाही आणि यामुळेच आधीच हा मोकळा करून घ्यायचा. कांद्यासोबतच चिरून ठेवलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर सुद्धा यामध्ये घातली. यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचंय. अगदी एक अर्धा चमचा अख्खे जिरे घेतलेले आहेत. याच सोबत थोडेसे असे अर्धा चमचा ओवा घालायचा. हातावरती थोडासा तो चोळून घ्यायचा. मी बोटांच्या साह्यानेच तो चोळून घेतलाय. आता इथे अगदी एक अर्धा इंच आल्याचा तुकडा चांगला किसून यामध्ये घालायचा. आल्याचा जो फ्लेवर आहे ना तो मस्त यामध्ये उतरतो. यामुळे आलं किसून आवर्जून घाला. आता यामध्येच चिमूटभर मी खायचा सोडा घातलेला आहे. घातलेलं हे सगळं बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जसं आपण गोल भजी करतो ना, अगदी त्याच पद्धतीने हे आहेत. याला साऊथ इंडियामध्ये बोंडा असं म्हटलं जातं. साऊथ साईडला थोड्याशा जास्त प्रमाणामध्ये ही रेसिपी बनवली जाते. आपल्याकडे थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवली जाते. आपल्या इकडे बेसन यामध्ये वापरलं जातं. बऱ्याच जणांना बेसन पथ्य असल्यामुळे चालत नाही किंवा काही कारणास्तव बेसन खायचं नसतं. तर यांसाठी हा बोंडा अतिशय उत्तम पर्याय आहे. कांदा भज्याप्रमाणेच हे बोंडे सुद्धा चवीला खूप अप्रतिम लागतात. इथे बॅटर तयार झालंय. थोडंसं घट्टच असं बॅटर ठेवायचं. आता ना इथे तेल सुद्धा इथे गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. मध्यम आच ठेवली आहे. तेल हलकंसं गरम झालं की आपल्याला जसे आपण गोल भजी सोडतो ना त्याच पद्धतीने गोल भजी सोडून घ्यायचे. चहाच्या वेळेस खाण्यासाठी काहीतरी आपल्याला हवं असेल ना चटपटी तर हा ऑप्शन अगदी बेस्ट आहे. म्हणजे अगदी झटपट सुद्धा तयार होतो. खूप जास्त पसारा सुद्धा होत नाही. हे बोंडे तेलामध्ये सोडल्यानंतर अर्ध्या मिनिटामध्ये छान फुलून वरती येतात आणि आता उलट-पलट करत आपल्याला हे बोंडे हलकेसे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचेत. साधारण यावरती असा गोल्डन रंग यायला हवा. तर हे बघा असा मस्त गोल्डन रंग आलेला आहे. मस्त हे तळून झालेत. जास्त क्रिस्पी आवडत असेल तर मध्यम आच ठेवायची. मध्यम आचेवरती हे तळून घ्यायचे. मस्त खमंग असे हे बोंडे तळून झालेले आहेत. तेलामधून काढून घेऊयात. आणि आता याच पद्धतीने उरलेले जे बोंडे आहेत ते सुद्धा आपण तयार करून घेऊयात.
तेलामध्ये हे बोंडे सोडल्यानंतर अगदी एक अर्धा मिनिटामध्ये छान वरती फुलून येतात आणि यानंतर अगदी मस्त उलट-पलट करत क्रिस्पी होईपर्यंत हे बोंडे मध्यम आचेवरती तळून घ्यायचे. हाय फ्लेमवरती अजिबात तळू नका. वरून क्रिस्पी होतील, आतमधून मात्र ते तसेच कच्चे राहतील. तर इथे सगळे बोंडे तळून झालेले आहेत. मला असं वाटतं, की मधल्या वेळेस मुलांना जी छोटी सुट्टी असते त्यासाठी सुद्धा हे बोंडे एक छान ऑप्शन ठरू शकतो. सॉससोबत छान लागतात, चहासोबत सुद्धा छान लागतात किंवा मग एखादी हिरवी चटणी तुम्हाला बनवायची असेल, तर त्यासोबत सुद्धा एक चविष्ट असे हे बोंडे लागतात. बनवायला सुद्धा भयानक सोपे आहेत. त्यामुळे एकदा तरी नक्की ट्राय करून पहा. वरून छान कुरकुरीत होतात, आतमधून मस्त जाळीदार असे तयार होतात आणि दिसायला सुद्धा मस्त अट्रॅक्टिव्ह दिसतात. तर हे पहा आतमध्ये मस्त जाळी आलेली आहे आणि या पद्धतीने बोंडे नक्की ट्राय करून पहा. आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त-मस्त खात राहा.